नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 9वी मॅथ फर्स्ट मधील चॅप्टर नंबर 4 रेशो अँड प्रपोर्शन मधील कंपॅरिझन ऑफ रेशोज हा मुद्दा अभ्यासून त्यावर आधारित असलेला प्रॅक्टिस सेट 4.2 ला आज आपण सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, रेशो अँड प्रपोर्शन या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 4.2 मधील एक्झाम्पल्स हे आपण दोन वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे अभ्यासणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 4.2 मधील सुरुवातीची काही एक्झाम्पल्स अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपण कंपॅरिझन ऑफ रेशोज ही कन्सेप्ट हा मुद्दा आपण समजावून घेऊया. कंपॅरिझन ऑफ रेशोज. द नंबर्स A, B, C, D being positive, comparison of ratios A upon B and C upon D can be done using following rules. म्हणजे जर A, B, C, D या चार धनसंख्या असतील तर A छेद B आणि C छेद D या दोन गुणोत्तरांची जी तुलना आहे ती तुलना करण्यासाठी आपण खालील तीन नियमांचा उपयोग करणार आहोत. या ठिकाणी A अपॉन B अँड C अपॉन D हे जे दोन रेशो आहेत या रेशोंमधील जे नंबर्स आहेत A, B, C, D यांच्यामध्ये आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. म्हणजे पहिला जो प्रॉडक्ट आहे तो A आणि D यांचा प्रॉडक्ट घेणार आहोत, गुणाकार घेणार आहोत. तर दुसरा प्रॉडक्ट आपण B आणि C यांचा गुणाकार घेणार आहोत आणि त्या गुणाकारांची तुलना करून आपण त्या तुलनेवरून दिलेल्या जे रेशो आहेत त्यांची तुलना, त्यांचं कंपॅरिझन आपण करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट केस असणार आहे इफ वी टेक अ क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड इफ AD इज ग्रेटर दॅन BC म्हणजे A आणि D यांचा दोघांचा गुणाकार हा B आणि C या दोघांच्या गुणाकारापेक्षा मोठा असेल, then we can say that A upon B is greater than C upon D. म्हणजे हा जो पहिला गुणाकार आपण घेतलेला आहे A आणि D यांचा तो जर मोठा असेल दुसऱ्या गुणाकारापेक्षा तर पहिलं गुणोत्तर हे दुसऱ्या गुणोत्तरापेक्षा मोठं असणार आहे. सेकंड, इफ AD इज लेस दॅन BC, जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि AD हा जो गुणाकार आहे पहिला गुणाकार तो जर लहान असेल BC या दुसऱ्या गुणाकारापेक्षा तर मग पहिलं गुणोत्तर लहान असणार आहे दुसऱ्या गुणोत्तरापेक्षा. दॅट मीन्स A upon B is less than C upon D. थर्ड पॉसिबिलिटी अशी असणार आहे इफ AD इज इक्वल टू BC म्हणजे A आणि D यांचा जो गुणाकार आहे तो गुणाकार आणि B आणि C यांचा जो गुणाकार आहे तो जो गुणाकार सेम असेल, इक्वल असेल, तर मात्र ही दोनही जी गुणोत्तर आहेत ती दोनही गुणोत्तर समान असणार आहेत. या ठिकाणी चुकून AB असं टाईप झालेलं होतं, आपण AD असं या ठिकाणी टाईप करेक्शन करूयात. म्हणजे जर हे दोन तिरकस गुणाकार जे आहेत ते दोनही गुणाकार समान असतील तर ही जी गुणोत्तर आहेत ती गुणोत्तर सुद्धा समान असणार आहेत. ह्याच्या तीन रूल्स आहेत, गुणधर्म आहेत, नियम आहेत. यांचा उपयोग करून आपण प्रॅक्टिस सेट 4.2 मधील काही एक्झाम्पल्स या ठिकाणी सोडवणार आहोत. आपण सुरुवात करूयात प्रॅक्टिस सेट 4.2 ला. त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 4.2 मधील काही एक्झाम्पल्स जे आहेत ती काही एक्झाम्पल्स किंवा बहुतांशी एक्झाम्पल्स ही आपण प्रॉपर्टीज ऑफ रेशोचाही उपयोग या ठिकाणी करणार आहोत. प्रोपोर्शन जे आहे प्रोपोर्शनचे प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी वापरणार आहोत. त्यानंतर कंपॅरिझन करताना आपण आत्ता जो मुद्दा अभ्यासला आहे त्याही मुद्द्याचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल आहे युझिंग द प्रॉपर्टी A अपॉन B इज इक्वल टू AK अपॉन BK फिल इन द ब्लँक्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर आपण रेशो मधील दोनही टर्म्सला म्हणजे फर्स्ट टर्मला आणि सेकंड टर्मला कुठल्याही नॉन झिरो नंबरने जर मल्टिप्लाय केलं तर येणारा रेशो जो आहे दुसरा नवीन तो रेशो हा पहिल्या रेशो इतका असणार आहे. दिस इज द प्रॉपर्टी वी हॅव सीन ऑलरेडी इन द प्रिव्हियस व्हिडिओ. म्हणजे ही जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहे. या प्रॉपर्टीचा उपयोग करून आपल्याला काही ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या ऍक्टिव्हिटी पूर्ण करायच्या, त्यामध्ये आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. फर्स्ट 5 upon 7 इज इक्वल टू समथिंग अपॉन 28 इज इक्वल टू, या ठिकाणी तीन रिकाम्या जागा आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी अंश आपल्याला लिहायचा आहे, या ठिकाणी डिनॉमिनेटर, तर या ठिकाणी पुन्हा न्यूमरेटर आहे. आता या ठिकाणी ही जी प्रॉपर्टी आहे A अपॉन B इज इक्वल टू AK अपॉन BK या प्रॉपर्टीचा आपण या ठिकाणी उपयोग करणार आहे. 7 आणि 28 यांचं जर आपण कंपॅरिझन केलं तर 28 इज 4 टाइम्स ऑफ द 7. म्हणजे 7ला जेव्हा आपण 4ने मल्टिप्लाय करू तेव्हा आपल्याला 28 मिळत आहेत. याचा अर्थ आपल्याला याचा न्यूमरेटर मिळवण्यासाठी आपल्याला 5लाही 4नेच मल्टिप्लाय करावं लागेल, कारण 7ला 4ने मल्टिप्लाय करून या ठिकाणी 28 मिळवलेले आहेत. याचा अर्थ 5 into 4 आपल्याला करावं लागेल. 5 into 4 इट इज 20. therefore फर्स्ट फिल इन द ब्लँक इज 20. आता या ठिकाणी आपण 5
आणि 35 यांचं कंपॅरिझन करूयात. 35 इज 7 टाइम्स ऑफ 5 म्हणजे 35 हे 5च्या 7 पट आहेत. म्हणजे आपल्याला डिनोमिनेटरचेही 7 पट करावे लागतील, म्हणून या डिनोमिनेटरला आपल्याला 7 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 7 into 7 इट इज 49. therefore सेकंड आन्सर इज 49. आता पहा, हा 3.5 आणि 7 यांचं जर आपण कंपॅरिझन केलं तर 3.5 इज हाफ ऑफ द 7 म्हणजे या 7ला आपल्याला 1/2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 3.5 मिळालेले आहेत. मग याही ठिकाणी जर आपण 5 ला 1/2 ने मल्टिप्लाय केलं तर त्यांचा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट येणार आहे 2.5. दॅट मीन्स थर्ड आन्सर इज 2.5. हे सिंपल ऑब्झर्वेशन करून आपण ह्या रिकाम्या जागा सहजासहजी भरू शकतो. सेकंड या प्रकारचं एक्झाम्पल आहे 9/14 is equal to 4.5 upon something. Here is a filling one blank. Here is a denominator and here also denominator. ह्या 3 रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत. 9च्या निमपट 4.5 आहे. याचा अर्थ आपल्याला 14च्याही निमपट या ठिकाणी करावे लागतील. म्हणजे या ठिकाणी 9ला जसं 1/2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे तसंच 14ला सुद्धा आपल्याला 1/2 ने मल्टिप्लाय केलं तर प्रॉडक्ट येणार आहे 7. दिस इज आवर फर्स्ट आन्सर. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी न्यूमरेटर जो आहे तो न्यूमरेटर नाही आहे. मग डिनॉमिनेटरची आपण तुलना करूयात. जर डिनॉमिनेटरची आपण तुलना केली तर 14 आणि 42 42 इज ट्रिपल दॅट ऑफ द 14 म्हणजे 3 टाइम्स ऑफ द 14. म्हणजे 14ला जेव्हा आपण 3 ने मल्टिप्लाय करू त्यावेळी इथं 42 मिळणार आहेत. मग जर इथं 3 ने मल्टिप्लाय करून 14ला 42 मिळत असतील तर आपल्याला 9ला सुद्धा 3 ने मल्टिप्लाय करावं लागणार. 9 into 3 इट इज 27. दिस इज आवर सेकंड आन्सर. आता या ठिकाणी पहा, तर 14 आणि 3.5 यांची जर आपण तुलना केलेली असेल तर 14ला 1/4 ने मल्टिप्लाय केले किंवा 14ला 4 ने डिवाइड केलेलं आहे. 4 ने जर डिवाइड केलेलं असेल तर आपल्या 14ला जर 4 ने डिवाइड केलं तर आपला आन्सर येतो 3.5. सेम आपल्याला 9ला आपल्याला 4 ने जर डिवाइड केलेलं असेल तर त्याचा आन्सर येणार आहे 2.25. दिस इज आवर थर्ड फिल इन द ब्लँक. म्हणजे या रीतीने आपण कंपॅरिझन आणि ऑब्झर्वेशन करून A/B इज इक्वल टू AK/BK या प्रॉपर्टीचा उपयोग करून आपण या रिकाम्या जागा ज्या आहेत किंवा ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या ऍक्टिव्हिटी आपण कम्प्लीट करू शकतो. सेकंड क्वेश्चन आहे फाइंड द फॉलोइंग रेशोज. खालील गुणोत्तर जे आहेत ती गुणोत्तरे शोधा. फर्स्ट एक्झाम्पल आहे द रेशो ऑफ रेडियस टू द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. म्हणजे एका वर्तुळाची त्रिज्या आणि त्या वर्तुळाचा परिघ यांचं आपल्याला रेशो किंवा गुणोत्तर शोधायचं आहे. त्यासाठी आपल्याला सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. Radius of the circle is denoted by r, small r, and formula for the circumference of the circle is 2 pi r. That means ratio is equal to r/2 pi r. This is the radius and this is the formula for circumference. If we simplify this fraction, r gets cancelled and ratio becomes 1/2 pi. That means ratio is 1:2 pi. This is our answer. This is the ratio of radius of the circle to its circumference. म्हणजे वर्तुळाची त्रिज्या आणि त्याचा परिघ यांचं जे गुणोत्तर आहे ते 1/2 पाय या पद्धतीचं असणार आहे. सेकंड एक्झाम्पल आहे यामध्ये द रेशो ऑफ सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल विथ रेडियस r टू इट्स रेडियस. म्हणजे r त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघाचं त्याच्या क्षेत्रफळाशी असलेलं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर आपल्याला शोधायचं आहे. वर्तुळाचा परिघ आता आपण पाहिल्याप्रमाणे त्याचा फॉर्म्युला किंवा सूत्र आहे 2 पाय r आणि त्याच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय r चा वर्ग. मग या ठिकाणी रेशो येणार आहे 2 पाय r अपॉन पाय r स्क्वेअर. या ठिकाणी r गेट्स कॅन्सल, 1 r रिमेन्स इन द डिनोमिनेटर, पाय गेट्स कॅन्सल. दॅट मीन्स इफ वी सिम्प्लिफाय दिस रेशो वी गेट 2 अपॉन r. दॅट मीन्स 2:r इज द रेशो ऑफ सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल विथ रेडियस r टू इट्स एरिया. म्हणजे r त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघाचा आणि परिघाचं त्याच्या क्षेत्रफळाशी असलेलं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर असणार आहे 2r. नेक्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. द रेशो ऑफ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर टू इट्स साइड इफ द लेंथ ऑफ द साइड इज 7 सेंटीमीटर. म्हणजे एक चौरस जो आहे त्या चौरसाची बाजू 7 सेंटीमीटर आहे तर त्याच्या कर्णाचं त्याच्या बाजूशी असलेलं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर आपल्याला शोधायचं आहे. परंतु कर्ण म्हणजेच डायगोनल ऑफ अ स्क्वेअर इट इज अननोन, तो आपल्याला दिलेला नाही. त्यासाठी एक आपल्याकडे फॉर्म्युला आहे. त्या ठिकाणी आपण गिवन थिंग जे आहे ते लिहून घेऊया. साइड ऑफ द स्क्वेअर इट इज 7 सेंटीमीटर, इट इज गिवन.
नाव फॉर्म्युला फॉर डायगोनल इज इक्वल टू स्क्वेअर रूट 2 इंटू साईड. म्हणजे कर्ण जर आपल्याला शोधायचं असेल चौरसाचा तर सूत्र आहे वर्गमूळ 2 गुणिले बाजू आणि मग जर याच्यामध्ये आपण किंमत टाकली तर स्क्वेअर रूट 2 इंटू 7 दॅट मीन्स 7 स्क्वेअर रूट 2 सेंटीमीटर इज द डायगोनल ऑफ दॅट स्क्वेअर. नाव वी नो द साइड अँड diagonal of the square, therefore ratio of diagonal to side it is 7 square root 2 upon 7. ही डायगोनल ची लेंथ आहे. आपल्याला या ठिकाणी डायगोनलचं साइडशी असलेला रेशो जो आहे तो शोधायचा आहे. म्हणून लेंथ ऑफ डायगोनल ही आपण न्यूमरेटर मध्ये तर लेंथ ऑफ साइड ही आपण डिनोमिनेटर मध्ये ठेवते. 7 7 गेट्स कॅन्सल, वी गेट स्क्वेअर रूट 2 upon 1 that means ratio is square root 2 is to 1. This is the ratio of diagonal to the side of that square. Now fourth example is the lengths of sides of rectangle are 5 cm and 3.5 cm. Find the ratio of its perimeter to area. म्हणजे आता आपल्याला आयताच्या दोन बाजू लगतच्या बाजू दिलेल्या आहेत 5 cm आणि 3.5 cm. तर आपल्याला त्या आयताच्या परिमितीचं त्याच्या क्षेत्रफळाशी असलेलं गुणोत्तर शोधायचं आहे. म्हणजे आपल्याला सुरुवातीला त्याची परिमिती आणि क्षेत्रफळ शोधणं गरजेचं आहे. फॉर्म्युला आपण या ठिकाणी लेंथ आणि ब्रेडच्या स्वरूपामध्ये याची इन्फॉर्मेशन घेऊन घेऊयात. लेंथ ऑफ द रेक्टँगल इज डिनोटेड बाय एल अँड इट इज 5 सेंटीमीटर. इट इज गिवन. नाव breadth of that rectangle is 3.5 centimeter. It is denoted by b. B is equal to 3.5 centimeter. Now formula for perimeter of area of the rectangle is length into breadth. लांबी गुणिले रुंदी. Length is 5 into 3.5 that means 17.5 centimeter square is the area of that rectangle. Similarly, formula for perimeter of the rectangle is 2 into length plus breadth. याच्यामध्ये आपण लेंथ आणि ब्रेडच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या पुट करूयात. 2 into 5 plus 3.5 addition of these two numbers is 2 into 8.5 that means 17 centimeter. It is the perimeter of that rectangle. Now we want to find the ratio of its perimeter to area. My ratio is equal to perimeter is 17 upon area is 17.5. जर आपण याला 10 ने जर मल्टिप्लाय केलं तर इट इज या ठिकाणी डेसिमल पॉइंट आपण नाहीसा करतोय. तो घालवण्यासाठी एलिमिनेट करण्यासाठी आपण या दोनही नंबरला 10 ने मल्टिप्लाय केलेले. या ठिकाणी प्रोडक्ट येणार आहे 170 आणि या ठिकाणी प्रोडक्ट येणार आहे 175. If we simplify this fraction, if we divide both the terms by 5, we get 34 upon 5. That means ratio of perimeter of a rectangle to its area, it is 34 is to 35. This is the ratio of that perimeter to its area. Now, next example is compare the following ratios. आता आपण जो सुरुवातीला मुद्दा अभ्यासलेला होता या व्हिडिओच्या सुरुवातीला कंपॅरिझन ऑफ टू रेशोज. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण दोन प्रोडक्ट शोधतो, त्यांचं कंपॅरिझन करून त्यावरून आपण दिलेल्या रेशोमध्ये कंपॅरिझन करत असतो. तो मुद्दा आपल्याला त्या मुद्द्याचा त्या कन्सेप्टचा या ठिकाणी उपयोग करायचा आहे. फर्स्ट एक्झाम्पल असणार आहे स्क्वेअर रूट 5 अपॉन 3 अँड सेकंड रेशो इज 3 अपॉन स्क्वेअर रूट 7. आता या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला फर्स्ट रेशोचा न्यूमरेटर आणि सेकंड रेशोचा डिनॉमिनेटर यांचा प्रोडक्ट हा क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये सुरुवातीला घ्यायचा आहे. दॅट मीन्स स्क्वेअर रूट 5 a into d is equal to a. This is the value of a and this is the value of d. That means a into d is equal to square root 5 into square root 2. These are the two surds having same order. Therefore, product of these two surds is square root 5 into 7. That means square root 35. Now, another cross multiplication product is 3 b into c. That means value of b is 3, again value of c is 3, that means 3 into 3 it is 9, and 9 can be written as in the form of surd, it is square root 81. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कंपॅरिझन करायचं असल्यामुळे दोनही आपण सर्ड स्वरूपामध्ये लिहून घेतलेले आहेत. मग आता या दोन सर्डचं आपण कंपॅरिझन करूयात. या दोनही सर्डचं कंपॅरिझन करताना ऑर्डर्स सेम आहेत. त्यांचे रॅडिकंड, ज्याचा रॅडिकंड मोठा असेल ती सर्ड मोठी असणार आहे. दॅट मीन्स स्क्वेअर रूट 81 is greater than square root 35 or square root 35 is less than square root 81. म्हणजे या ठिकाणी पहिला जो प्रोडक्ट आहे a into d चा तो लहान आहे दुसऱ्या प्रोडक्ट पेक्षा. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला फर्स्ट रेशो जो आहे तो रेशो हा लहान असणार आहे दुसऱ्या रेशो पेक्षा. दॅट मीन्स वी कॅन से दॅट स्क्वेअर रूट 5 upon 3 is less than 3 upon square root 7. Now another example, 3 square root 5 upon
5 square root 7 and second ratio is square root 63 upon square root 125. या ठिकाणी a आणि d यांचा प्रोडक्ट पहिल्यांदा आपण घेणार आहोत. व्हॅल्यू ऑफ a is 3 into square root 5 and value of d is square root 125. Therefore solution a into d is equal to square root 3 square root 5 into square root 125. आता या ठिकाणी पहा आपण यांचे जे कोइफिशियंट्स आहेत 3 आणि या ठिकाणी कोइफिशियंट 1, 3 into 1 it is 3 and product of these two numbers या ठिकाणी थोडासा बदल आपल्याला करावा लागणार आहे. ही जी स्टेप आहे ती स्टेप या ठिकाणी चुकून आलेली आहे ते आपण थोड्या साईडला ठेवूया. त्या ठिकाणी या ठिकाणी जो प्रोडक्ट आलेला आहे 3 into 1 इट इज 3 आणि सर्ड जे आहे त्या सर्डचा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट मात्र आपला आलेला आहे स्क्वेअर रूट 625. 5 into 125 हा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट या ठिकाणी मांडलेला आहे. इफ वी टेक स्क्वेअर रूट ऑफ दिस numbers 625, we get 3 into square root of 625 is 25. Now 3 into 25 it is 75. Therefore product of a and d it is 75. Now product of these two numbers b into c, that means b is 5 square root 7 and c is square root 63. Now again the product of these two numbers 5 into 1 it is 5 and product of radicands it is 441. म्हणजे हा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट आपला या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. इथे आपण तो घेऊयात. आता या ठिकाणी पहा या दोघांचा जो प्रोडक्ट आहे कोइफिशियंट तो 5 आलेला आहे आणि 7 into 63 या दोन सर्ड जे आहेत त्यांची ऑर्डर सेम असल्यामुळे रॅडिकनचा प्रोडक्ट जो आहे तो 441 आलेला आहे. आता या ठिकाणी पहा स्क्वेअर रूट ऑफ 441 is 21. Now if we multiply 5 and 21 we get 105. That means product of a and d it is 75 and product of b and c it is 105. Therefore we can say that 75 is less than 105. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो याही ठिकाणी पहिला जो प्रोडक्ट आहे तो स्मॉलर आहे आणि सेकंड जो प्रोडक्ट आहे तो बिगेस्ट आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की सेकंड जो रेशो आहे तो रेशो पहिल्या रेशोपेक्षा मोठा आहे. Therefore we can say that 3 square root 5 upon 5 square root 7 it is less than square root 63 upon square root 125. This is our comparison of given two ratios. Now let us take another example. Third example, square root 80 upon square root 48 and square root 45 upon square root 27. Now in the solution a into d is equal to square root 80 into square root 27. Now याही ठिकाणी ऑर्डर सेम आहेत या दोन्ही सर्टच्या म्हणून रॅडिकनचा आपण प्रोडक्ट घेऊयात. 80 into 27 जर आपण केलं तर ते येणार आहे 2160. सिमिलरली b into c that means square root 48 into square root 47 या दोघांचे ऑर्डर सेम आहेत. यांच्या रॅडिकनचा आपण एकाच रॅडिकल साइन मध्ये प्रोडक्ट घेऊयात. 48 into 45 it is again 2160. म्हणजे पहिला जो प्रोडक्ट आलेला आहे तो स्क्वेअर रूट 2160. सिमिलरली सेकंड प्रोडक्ट सुद्धा तितकाच आलेला आहे square root 2160. That means both the products are equal or same. That means we can say that square root 2160 is equal to square root 2160. That means both the ratios are equal ratios. Therefore square root 80 upon square root 48 is equal to square root 45 upon square root 27. हे दोनही जी गुणोत्तर आहेत ती गुणोत्तर समान आहेत. एक सिंपल एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात परंतु त्याही मध्ये डेसिमल फ्रॅक्शन असणार. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 9.2 upon 5.1 and second ratio is 3.4 upon 7.1. Now in the solution a into d that means 9.2 into 7.1 product of these two numbers and it is 64.61. हा या दोन नंबरचा प्रोडक्ट आहे. सिमिलरली b into c that means 5.1 into 3.4 आणि या दोन संख्यांचा जो गुणाकार आहे तो गुणाकार आहे 17.34. Now here first product is greater than second product that means 64.61 is greater than 17.34. म्हणजे या ठिकाणी पहिला गुणाकार मोठा आहे म्हणून या दोन रेशोंमधील पहिला जो रेशो आहे इट इज ग्रेटर दॅन सेकंड रेशो. दॅट मीन्स 9.2 upon 5.1 it is greater than 3.4 upon 7.1.
विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारचं याच क्वेश्चनमध्ये आणखी एक एक्झाम्पल बाकी आहे. ते पूर्ण नॅचरल नंबर त्याच्यामध्ये यूज केलेले आहेत. सिंपल एक्झाम्पल आहे, ते तुम्ही घरी सोडवा. जर याबाबत आपल्याला काही अडचण असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कॉमेंट करा. तुमच्या अडचणी सोडवल्या जातील. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास त्याला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.